लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तहसील कार्यालयावर शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। प्रमुख मागण्या: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री तहसील कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी या मागणीसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला। फुलंब्री तालुक्यात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच महागडी खते, औषधी यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे। बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेला आहे। या कारणाने अनेक शेतकरी आत्महत्यांसारखे टोकाचे निर्णय घेत आहेत। म्हणून शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा। नसता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन फुलंब्री तालुका प्रमुख सोमीनाथ करपे यांच्या पत्रावर देण्यात आले। यावेळी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ पवार, उमेश दुतोंडे, अयूब पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आज जे तुम्ही फुलंब्री तहसीलच्या कार्यालयात जे आले होते निवेदन द्यायला, ते कशाबद्दल निवेदन तुमचे काय मागणी आहे? आता ग्रामीण भागामध्ये सततच्या आपत्तीमुळं, जास्तीच्या पावसामुळं जी शेतकऱ्यावर आपत्ती ओढली गेली, त्या अनुषंगाने शासनाने जे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडून न झाल्यामुळे आणि ती पूर्तता तात्काळ करावी आणि शेतकऱ्याला जी मदत तुमच्याकडून करता येईल सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये हेक्टरी दिली पाहिजे। पण त्यांना तसं न देता त्यांनी असं निकष ठरवले की 136 रुपये एकर गुंठ्याप्रमाणे शेतकऱ्याला द्यायचे आणि त्यामध्ये सुद्धा एकंदरीत पूर्ण क्षेत्र धरून त्याच्यामध्ये 45% कपात करून पैसे द्यायचे। म्हणजे हे शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा यांनी लावलेली आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याची निराश करण्याच्या भूमिकेत आहे ते, अशी त्यांची भूमिका आहे शासनाची। आणि म्हणून आम्ही आज तहसीलदाराला निवेदन दिलं आणि यानंतर ते निवेदन ते दिलं तर ठीक, नाही तर आमचा मोर्चा 11 तारखेला निघणार आहे। फार भविष्य न होतो मोठा मोर्चा निघणार आहे आमचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। आजच्या मोर्चाचं आंदोलनाचं नाव काय दिलं तुम्ही? काय संदर्भात होतं? काय आजच्या मोर्चाचा विषय असा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा हा संभाजीनगरला निघणार आहे 11ला। त्या माध्यमासाठी आम्ही अंबादास दानवे यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आज या मराठवाड्यामध्ये तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल, या सर्व ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या फुलंब्री तालुक्याच्या वतीनं निवेदन देत आहोत। आत्ताच तहसीलदाराला निवेदन दिलं आणि ज्या मागण्या आहेत शासनाकडं त्या पुऱ्या कराव्या असा निर्देश करतो आणि थांबतो। तुमचं नाव आणि पद सांगा? सोमीनाथ पाटील करपे, शिवसेना तालुका प्रमुख। सरांचं नाव? राजेंद्र काळे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.